नमस्कार. मी वडवलीचा सज्जाद डावरे, राहणार वडवली, तालुका मानगाव, जिल्हा रायगड. माझ्याबद्दल एक अफवावाशी पसरवली गेलेली आहे की मी भरत शेठच्या इथे जाऊन पक्ष प्रवेश केला. भरत शेठचे आणि माझे वैयक्तिक संबंध आहेत. माझा पक्ष प्रवेश करण्याचा काही कुठला उद्देश नाही आहे. आणि मी जो आहे तो माननीय माझे अध्यक्ष पवार साहेब, मी ह्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. माझे रायगड जिल्ह्याचे खासदार सुनीलजी तटकरे, अनिकेतभाई तटकरे, आदित्यताई तटकरे, मी यांचा जुना 2010 पासून कार्यकर्ता आहे तटकरे साहेबांचा. पण माझा पक्ष प्रवेश करायचा कोणताही उद्देश नाही. त्यांचे माझे जाती संबंध असून एक मैत्री असून म्हणून मी तिथं गेलेला आहे. माझ्याबद्दल माझे गावाचे सहकारी शरीफ हारगे, अनेक त्याचे सहकारी आहे संगती, त्यांनी लोकांनी माझी खोटी अफवा पसरवलेली आहे. मी जो आहे तो माननीय अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे, आमचे पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. मी कार्यकर्ता आहे पवार साहेबांचा. पण आमची उबाटा गटाची आघाडी असून मी आमचे महाडचे माणिकराव जगताप यांची मुलगी इस्नेहाताई जगताप हे आमदारकीला उभे आहे. आता मी जो त्यांची वडवली गावामध्ये सभा लागली होती हे मला स्वतःलाही माहिती नव्हता की त्यांची सभा लागली म्हणून. त्या सभाच्या नंतर ह्या लोकांनी मला विषय बोलले की असा असा विषय आहे, तुला शेठनी बोलवलेला आहे. जवळजवळ मला 5-7 वेळा मेसेज दिले. म्हणून मी शेठची गाठभेट घ्यायसाठी गेलो. गेल्यानंतर हे मला काय माहिती नव्हता की इथं हे माझ्या माघारी अनेक अफवा कुठल्या पसरणार आहे. मी 100% इस्नेहाताई जगताप मी यांचाही काम करणार आणि मी यांचा संगती कार्यकर्त्यांचा आहे. आणि मला त्यांना 20 तारखेला आहे इलेक्शन, 23 तारखेचा रिझल्ट आहे. तेव्हा काय असेल ते लोक त्याचा स्पष्टीकरण बघतील. भरत गोगावलेंकडे काय केलं होतं? भरत गोगावलेंनी मला मेसेज पाठवला होता. भरत गोगावले माझा मित्र आहे म्हणून त्याला भेटायसाठी संबंधित गेलो होतो मी. पण माझा पक्षामध्ये प्रवेश करणं कुठलाही इश्यू नाही आहे. कारण मी शेवटी जरी कार्यकर्ता असलो तरी मी भरत शेठ माझा एक मित्र आहेत, त्यांचा माझा संबंध आहे. पण माझा त्यांचा काही पक्ष प्रवेश करायचा उद्देश कुठला आहे नाही. मी माणिकरावची मुलगी इस्नेहाताई जगताप मी हिचाच काम करणार. मी काम हिचाच करणार. त्याच्यानंतर 100% नाही 10,00,000% ते निवडून येणार. 23 तारखेला रिझल्ट कळल कोण चौकार मारतोय का कोण षटकार मारतोय. पण तुम्ही काय मीडियाला काय ही दिली होती का, प्रवेश केला अशी माहिती? मी मीडियामध्ये पत्रकाराने माझी बाईट घेतली. पण त्या बाईटमध्ये जो विकास केला होता त्या विकासासंदर्भात मी बोललो. आलं लक्षात का? कोणताही आमदार खासदार जर विकास करत असेल तर आपण हेच करणार. 2010 साली तटकरे साहेबांनी 1,17,00,000ची वरवली गावामध्ये पाण्याची स्कीम आणली. अनेक अंतर्गत रोडाचे काम केले. वरवली दर्गाचा रोड आहे त्याची त्या रस्त्याची मंजुरी साहेबांनी आणली. ब्रिज तिथला बांधून दिला तटकरे साहेबांनी. साहेबांनी भरपूर ठिकाणी शिवोजर मतदारसंघ जरी असला तरी साहेबांनी भरपूर लोकांचा हे निधी आणून कामं केलेली आहेत. त्याच्यानंतर साहेबांनी तटकरे साहेबांनी कधी जातीभेद कुठं केलेला नाही आहे. कुठं जातभेद निर्माण झाली तर त्यांनी तो कुठंही मिटवायचं काम केलेलं आहे. तटकरे साहेबांनी अर्ध्या रात्री कोणताही मुसलमान समाज असो अनेक समाज असू द्या कधी जात समाज केलेला तटकरे साहेबांनी नाही. लोक जी काही त्यांच्याबद्दल पण अफवा उठवतात ते चुकीचं आहे दुर्दैवाने. आता पक्षप्रमुख जे आहेत आमचे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, जर त्या पक्षाचे सहकार्य असतील आधी आमदार खासदार कोणी असतील ते प्रत्येकाची इच्छा आहे ना, कोण कुठल्या पक्षात राहील कोण कुठल्या पक्षात राहील. मी हा माझा पाठिंबा माणिकरावच्या फॅमिलीला, माणिकरावचे माझे जुने संबंध आहेत आणि त्या संबंधानुसार त्यांचे माझे एकदम घरचे रिलेशन आहेत. मी जेवढा माझ्यानी सहकार्य करणार होईल तेवढा मी इस्नेहाताई जगताप हिला हा माझा सहकार्य राहणारच. मग त्याच्यामध्ये त्यांचे नाना असो, हनुमान असो, संजय जगताप असू द्या, आणखी माझे त्याचे सहकार्य असू द्या, उबाटा गटाचे माझे आमचे पक्षप्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे आहेत. आमचे लोकांजवळ चांगल्या पद्धतीने संबंध आहेत. म्हणजे तुम्ही स्नेहलताई जगतापचाच प्रचार करणार आणि ह्या सगळ्या अफवा
आज तुम्ही खोडून काढता. खोडून 100% माझा कोणताही भरत शेठच्या जवळ कोणताही पक्ष प्रवेशचा विषय नाही. माझा फक्त एकच माणिकरावांची मुलगी स्नेहलताई जगताप हिचा आम्ही विजय 23 तारखेला करणार एवढा बोलून मी माझी हे करतो. आणि मी कोणाची निंदाखोरी कधी करत नाही. मला बोलायचं झाला तर स्पष्टपणे मी तोंडावर बोलतो. माणिकरावांनी पण बरीच विकासाची कामं केलेली आहेत. दुर्दैवाने त्यांचं निधन झाला करोना काळामध्ये, लक्षात का. तर त्याच्यामुळं आता माझे सहकारी आहेत गोरेगावचे श्रीनिवास बेंडकले व इनायत हुजूक आहेत. अनेक माझे सहकारी लोक आहेत पक्षाचे. मी त्यांच्या नेतृत्वाखाली लक्षात निजाम हुजूक आहे, अनेक आहेत. आज गोरेगावचा विकास सुद्धा मुक्तारभाई वेलासकर आहेत, जुबेरभाई अब्बासी आहेत. ते तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास लागल तेवढाच गोरेगावचा काम करतायत ना. मग त्या मुद्द्यावर माझा बोलण्याचा उद्देश एकच आहे की मी स्नेहलताई जगताप जे आहे हे आमदार निश्चितपणे निवडून होणार आणि त्यांचा विजय 1 नाही 10,00,000% विजय होणार. चौकारने ते षटकार मारणार 23 तारखेला. एवढा बोलून मी होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.